खरं तर राज्यामध्ये अतिवृष्टी जाहीर करायला पाहिजे आणि या अगोदर म्हणजे 2023 मध्ये आपण 3 वेळा अतिवृष्टी जाहीर केली, 19 मध्ये अतिवृष्टी जाहीर केली, 20 मध्ये सुद्धा आपण अतिवृष्टी जाहीर केली होती, काही तालुक्यामध्ये केली। आता इथे कलेक्टरनं अहवाल पाठवला, उपसमितीसमोर पुऱ्या महाराष्ट्राचं चित्र गेलेलं आहे, तरी अतिवृष्टी जाहीर करायला सरकार तयार नाही। आज जे सदाभाऊ खोतला सोलापूरमध्ये शेतकऱ्यांना हाकलून दिलं त्याचं कारणच ते आहे का तुम्ही NDRFच्या नुसारच मदत करता आणि त्याच्यात एक खडकू पण जास्त दिलेला नाही, उलट ते सुद्धा पैसे कधी येईल अजूनही सांगता येत नाही। आणि अशा वेळेस कर्जच्या नोटिसा जर घरावर येत असेल आणि शेत पाण्यात गेलं असेल, घर पण पाण्यात गेलं असेल तर तो 2 वर्ष सावरणारच नाही आहे। म्हणून त्याला आता कर्जमाफीची आणि अतिवृष्टी खरं तर दुष्काळ घोषित करण्याची गरज आहे आणि ते करत नसल्यामुळं हा संताप आहे। सदाभाऊ खोतवर संताप नाही, शासनावर तो संताप आहे। ते सदाभाऊने समजून घेतलं पाहिजे। मला तर वाटतं गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना आता हे करण्याची गरज आहे। प्रत्येकानं हे केल्याशिवाय सरकार इतकं बिनधास्त आहे। काल ते मुख्यमंत्री असं म्हणत होते का आम्हाला कर्ज आता शेतकऱ्याला मार्चमध्ये फेडावं लागतं, आताच का माफी करायची, म्हणजे मार्चपर्यंत सुधारणार आहे वाटतं, असं मुख्यमंत्र्याला वाटतं का? किती लबाड बोलावं। पहिले म्हणत होते दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देऊ, आता दुष्काळ पडला तर असं म्हणतात मार्चपर्यंत कर्ज फेडायची व्यवस्था आहे, आता त्याची काही घाई नाही आहे। म्हणजे प्रत्येक पावलावर मुख्यमंत्री बदलताना दिसतं। लाडकी बहिणीचे तुम्ही निवडणुकीच्या अगोदर पैसे नसताना 3 हप्ते सोबत दिले कारण तुम्हाला मत पाहिजे होतं। आता शेतकरी अडचणीत आहे तर तुम्हाला मताचा काही संबंध नाही म्हणून तुम्ही ते कर्जमाफी करत नसाल तर तुम्हाला भोगावंच लागेल। आता फक्त हाकलून दिलं, लोक तुडवल्याशिवाय राहणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।